तू किती वेळा रे चौकडा हा तो किती वेळा रे तो उभा रहा आता या पुढे तो किती वेळा उभा रहा तो हा उभा रहा उभा रहा किती वेळा रे किती वेळा किती वेळा सांग तो हा सांग ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तिने दान गमतर बसलं काल एकाला विचारलं सांग ज्ञानेश्वरी कोणी लिहिली म्हटलं मी नाही लिहिली याने लिहिली अरे पाप करो पापी मन है कसं सैरा वैरा पळतय रे लक्ष द्या दादा मी काय म्हणलो होतो अण्णा चव्हाण या मोहिते पटपळाला कधीच कमी समजू नको मोहिते पटपळाला कमी समजायची चूक झाली माडा लोकसभा मतदारसंघाची शीट घालवायला लागली त्याच्यावर याने काय उत्तर दिलं संदीप तुला जर मोहिते पाटील आडनावानुसार एवढं मोठं झाल्यासारखं वाटत असाल तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण या अण्णा चव्हाणचं चुलता इथं अण्णा चव्हाण मला भी एक प्रश्न पडलाय जर चव्हाण आडनाव असल्यामुळं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण तुझं चुलत होत असत्याला तर दादा कोंडके बरोबर एक जुनी नटी होती उषा चव्हाण ती तुझी कोण आहे पाप करो नि पापी मन है सैर वैर पळतय रे मग काय केलंय भल्या माणसा देवाला सारे कळतय रे काय करतोय भल्या माणसा महादेवाला सारे कळतय रे काय केलंय भल्या माणसा देवाला सारे कळतय काय केलंय भल्या माणसा देवाला सारे कळतय पाप करो नि पापी मन है सैर वैरा पळतय कधी कधी कुट काय केलंय देवाला सारे कळतय रे काय केलंय भल्या माणसा देवाला सारे कळतय रे काय केलंय भल्या माणसा देवाला सारे कळतय काय केलंय भल्या माणसा देवाला हो जीवन जगत असताना काही गोष्टी पाळाव्या लागतील दादा त्याशिवाय जीवन सुखी होणार नाही एक संत साहित्यावर विश्वास ठेवा मावशी संत साहित्यावर विश्वास ठेवा कारण जगाला तरणाऱ्या दोनच गोष्टी आहेत एक संत दुसरा ग्रंथ महापुरुषांच्या विचारावरती चला महापुरुषांच्या जयंत्या डीजेवर नाचून साजऱ्या होत असतात महापुरुषांच्या जयंत्या वाचून साजऱ्या होत असतात दोन आई वडिलांची सेवा करा ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय त्या आई बापाला कधीच दुखवू नका बायकोचं ऐकून आई बापाला घराबाहेर काढू नका तीन आयुष्यात आल्यानंतर व्यसन करू नका दारू पिऊ नका पाटपाडीचा नाद कधी करू नका मुलांच्या शिक्षणाचा विचार करा अरे पाटपाड्यानं आयुष्य संपवले आयुष्य जमनी गेल्या रे जमनी म्हणून पाटलीचा नाद बंद करा चार शॉर्टकट पैसे मिळवायच्या नादात जीवन बर्बाद करू नका ऑनलाइन रमी पे आवना महाराज ही जाहिरात करणाऱ्या सर्व नटांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली दादा शॉर्टकट पैसे मिळत नसतात आता ती ऑनलाइन रमीची जाहिरात करणारी युट्यूबला एक लेडीज आहे बघा मी निलिमा जोशी मी भिवंडीला राहते मला ऑनलाइन रमीला 1.5 कोटी मिळाले काय सुद्धा ऐकू नका निलिमा जोशी इचलकरंजीला ऊस तोडायला पैसे सांगायचा मुद्दा असा आहे ऑनलाइन रमी शॉर्टकट पैसे आकडा मटका सट्टा जुगार शेअर मार्केट अरे शेअर मार्केटच्या नावाखाली आमच्या गावात कित्येक तरुण पोरं कर्जबाजारी झाली कर्जबाजारी म्हणून दादांना विनंती आहे तरुण पिढीला शॉर्टकट पैसे मिळत नसतात यशाला शॉर्टकट नसतो तात्या
आकडा मटका जुगार सट्टा खेळून कुणी 10-20 एकर जमीन घेतलेला माणूस मला दाखवा। मावशी आकडा खेळून मटका खेळून कुणी एक 20-25 लाखाचं घर बांधलेला माणूस मला दाखवा। अरे येड्या ती पहिल्यांदा तुला 200 रुपये देते आणि जाताना तुझं 2 लाख घेऊन जाते का नादाला लागलाय म्हणून शॉर्टकट पैसे मिळवायचा ना बंद करा, चांगलं जीवन जगा। आणि 6 या निसर्गावर प्रेम करा, एकमेकांची वाट अडवण्यापेक्षा अरे पाणी अडवा, एकमेकांची जिरवाजिरवी करण्यापेक्षा पाणी जिरवा आणि एकमेकांची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा, झाडे जगवा। या निसर्गावर प्रेम करा, कारण बोलताना वाणी आणि सांडताना पाणी जपून वापरणं गरजेचं आहे।